हाय फ्रेंड्स, मी निकिता। आज मी शूट करत आहे माझा व्लॉग नंबर 2। आज माझं बाळ झालं आहे 10 महिन्याचं कंप्लीट, तर आज मी त्याचा फोटोशूट करणार आहे 10व्या महिन्याचा। आता मी तुम्हाला दाखवते माझ्या बाळाचा रोजचं डेली रुटीन। चिकू आत्ताच उठला आहे, तर मग आता खेळतोय तो थोडंसं, त्याला फीडिंग वगैरे करून दिलं मी, तर आता खेळतोय त्याच्या खेळण्यांसोबत, थोडं काही कार्टून वगैरे बघतोय, त्याच्या पप्पांनी लावून दिले त्याला कार्टून। तर मी आता त्याचा नाश्ता रेडी करते। नाश्ता करून झाला का मग तो परत खेळेल, मग त्याच्यानंतर मग औषधं वगैरे, म्हणजे त्याचं विटॅमिन डीचं औषध, त्याच्यानंतर मग मॉलिश वगैरे करून मग त्याला आंघोळ वगैरे घालून मग मी झोपून देईल। मग तोपर्यंत मी डेकोरेशन वगैरे बऱ्यापैकी करून घेईल, किंवा नाही तर मग तो मला काहीच करू देणार नाही, तो झोपलेला राहिल्यावरच मला सर्व काही करता येतं। मग तो झोपला का मग तोपर्यंत मी सर्व गोष्टी करून घेईल बऱ्यापैकी, आणि मग तो उठल्यानंतर परत त्याचं जेवण झालं की मग त्याचे कपडे चेंज वगैरे करून मग त्यानंतर मग सर्व गोष्टी फोटोशूट वगैरे ह्या होतील। बघा कशी मस्ती चालली आहे माझ्या बाळाची, वॉकरमध्ये बसून असं मस्ती चालू आहे तुझी। आता जेव करायचं आहे, जेवण करायचं म्हणजे बाळाला। अगं बाई असं, ओ हा बघा किती मस्ती आली त्याला। जेवण करायचं असलं की तो असंच करतो। कसं लागतंय? गोड गोड लागतं, गोड गोड आहे, गोड गोड लागतं। हो गोड गोड आहे, गोड गोड, स्वीट स्वीट। त्याचा आंघोळीचा आणि मालिश करायचा मी व्हिडिओ नाही शूट केला, कारण तो बिलकुल मालिश करू देत नाही, तो नाहीच म्हणतो मालिश करायला। आणि आंघोळीच्या वेळेस तर मला शक्यच नाही कॅमेरा धरणं, कारण मला त्याला, तो बसलेला असतो त्यावेळेस मला त्याला आंघोळ घालावं लागते, आणि तो बाथरूममध्ये सुद्धा व्यवस्थित बसत नाही। बाथरूममध्ये सुद्धा त्याची मस्ती चालू असते, हे ओढ ते ओढ, गरम पाण्यात हात घाल, हे कर ते कर, त्याच्यामुळे मला ते सर्व व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करता आलं। आणि आता तो झोपलेला आहे, तर झोपल्यानंतर मी माझे सर्व पसारे आवरून घेते, आणि जे डेकोरेशनचं काही थोडंफार राहिलं होतं ते करून घेते मी, आणि तुम्हाला दाखवतेच मी काय काय कसं कसं केलं आहे ते। चला फ्रेंड्स, आता मी तुम्हाला दाखवते डेकोरेशनची तयारी मी कशी केली आहे। असेल बॅक साईडला मी काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे, अजून डेकोरेशन बऱ्यापैकी बाकी आहे। आता माझं बाळ उठलेलं आहे, त्याची झोप झाली आहे। चिको 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 चिको, हॅलो बोल सगळ्यांना, हॅलो बोल। तर मग मंडळी, आता माझ्या बाळाचं जेवण बाकी आहे, त्याचं जेवण झालं का मग त्याची तयारी, त्याला नवीन नवीन कपडे घालायचे, त्याचे कपडे घालून झाल्यावरती मग त्याचा फोटोशूट होईल। बघा तर मंडळी, कशी भूक लागल्यावरती कशी लाडी गोडी लावतो हा। भूक लागलेली आहे आता, लाडी गोडी लावतोय तो आता, भूक लागली म्हणजे माझं बाबा। मी त्याच्यासाठी नागलीची पेज बनवलेली आहे। आता माझं बाळ पटकन जेवण करून घेईल, त्याला भूक लागली का असंच तो मस्का लावतो मला। चल चिकू, जेवण करायचंय, चल चल, मग आपल्याला फोटोज वगैरे क्लिक करायचे, नंतर फोटोशूट करायचंय म्हणजे गोड बाळाचा। चल चला चला, जेवण करायचंय, चला ना।
बघा कशी नौटंकी चालू आहे त्याची. भूक लागली म्हणून ड्रामा करून दाखवतो, लाडी गोडी लावतो. जेवायचं आहे तुला? आता घरात तर सध्या कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे सर्व मलाच करायचं आहे. पेलूचे पप्पा आजी आजोबा देखील बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी पटकन थोडंफार डेकोरेशन करून घेतलं. तो उठून गेला मध्येच, चिकूमध्येच उठून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे माझं थोडंसं डेकोरेशन राहिलं आहे करायचं. आता त्याला मी जेवू घालून देते, त्याच्यानंतर मग तो खेळेल आणि माझं डेकोरेशनचं काम मी कंप्लीट करून देईल. मग तोपर्यंत त्याचे पप्पा येतीलच. पप्पा आल्यावरती फोटोशूट. त्याच्या आवडीचा आयटम आहे हा. त्या बॉक्सला मी ब्राऊन कलरचा असा कलरमध्ये एक कार्डशीट पेपर जॉईन केला आहे आणि त्याच्यावरती 10 असा नंबर टाकलेला आहे आणि हे ते रॉड्स वगैरे ते जॉईन केलेले आहेत त्याला. आणि त्याच्यामध्ये पिल्लूला उभं राहण्यासाठी स्पेस, मऊ मऊ जागा पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये मी त्याची ती फरवाली ही एक चादर टाकलेली आहे. ती खास त्याच्यासाठीच मागवलेली होती मी, त्याचे फोटोशूट्स करता यायला पाहिजे म्हणून. आणि या फरच्या चादरीवरती फोटोशूट इतकं सुंदर होतं, त्याच्यासाठीच मागवली होती मी ती. हे बलून्स आहेत वरती लावलेली मी. आता त्याच्या इकडे साईडला मी असे थोडेसे लाईटिंग वगैरे. आता एवढंच राहिलं आहे थोडंसंच. आणि मग ते झालं का मग मी पिल्लूची तयारी करायला घेईल. त्याला कपडे बघते मी, त्याचे भरपूर कपडे. आता या थीमला कुठला ड्रेस मॅच करतो तर ते बघावं लागेल. आणि त्यात आता तेच लहान मोठं माप आहे, इक्वल माप कुठल्याच ड्रेसचं नाही आहे, त्याच्यामुळे थोडा तरी लहान मोठा एखादा ड्रेस होईलच त्याचा. त्याच्यामुळे आता बघू कुठला ड्रेस मॅच करतो त्याच्यावरती, मग तो तसा ड्रेस त्याला घालावं लागेल. आणि त्यात आता कळायला लागलं तर त्याचे इतके नाटकं असतात की मला फुलं, त्याला आता गरम इतकं होतं ना का फुल कपडे नकोच म्हणतो तो घालायला. त्याच्यामुळे आता बघू कुठला ड्रेस मॅच करतो त्याला. हा बघा कसा बसला आहे कपड्यांच्यामध्ये. त्याचे मी कपडे चूज करते आहे कोणते घालायचे नवीन कपडे. तर तो बघा कसे कपडे उचकतोय त्याचे. चिकू कुठला ड्रेस घालायचा आहे बाबू तुला? कुठला ड्रेस घालायचा आहे सांग बेटू. बघा कसे कपडे उचकतोय त्याचेवाले. फोटो काढायचा, कोणाचा फोटो काढायचा, कोणाचा फोटो काढायचा? राजा कहाँ चले तू लहला कर कहाँ रजे. आओ ना हलवा पूरी खाओ ना, आओ बैठो सोफे पर. चटर पटर चटर पटर चटर पटर पटर. कालू मदारी आया, कालू मदारी आया, काला अपना भालू लाया, काला अपना भालू लाया. No. चेहरा दिसतोय का नाही त्याचा?
फोडला बापरे फटाका फोडला चिको झाला चिको चल बाहेर ये बेटू चला आता चला मस्त फोटो आले चिकूचे फोटो मस्त चिकूच्या पप्पांना इतके घाईघाई फोटो काढायला लावले त्यांच्यावर चिडून गेली होती त्याचा मूड खराब व्हायचा आज पटकन फोटो काढा नाही तर फोटो अजिबात काढू देणार नाही त्यांनी पण घाईघाई इतके फोटो काढले त्याचे आता मला सगळे ते एडिट करून वगैरे कसे तो एक तर बघतही नव्हता पटकन कॅमेऱ्याकडे किती त्याचे नखरे चालू होते अजिबात फोटो काढू देत नव्हता तो मग आता बघू कसे कसे फोटो आले आता फोटो सर्व त्यांच्या फोनमध्ये काढलेले आधी मी आता चिकूला झोपवून देते तो झोपला का मग त्याचा सगळा पसारा उचलून घेते मी मग तुम्हाला सर्व फोटोज वगैरे मी तुम्हाला दाखवते कसं व्हिडिओज वगैरे त्याच्या पप्पांनी क्लिक केले त्याचे इतके गोड गोड फोटो आलेले इतके सुंदर तो ड्रेस पण इतका छान दिसत होता त्याला लहान मुलं राहिली की माणसाची धावपळ करून टाकतात ते जसं सांगतील तसंच चालायचं ते जसं नाचतील तसंच नाचायचं ते जसं करतील तसंच का रे चिकू बघा कसा बसलाय मांडीवरती हे लकडी की काठी खूप आवडतं त्याला मग तो घोड्यासारखाच असा करतो बघा कसे कार्टून बघतोय हा बघा कसे कार्टून बघतोय आताच जेवण झालंय आताच पूर्ण फिनिश केलेलं आहे जेवण कार्टून चालू आहे कार्टून बघता बघता हे पसारा बघा किती त्याचा आणि बघा आता लगेच खाल्ल्या जिरवायचं पण काम चालू आहे का रे चिको लगेच जिरवायचा तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा